राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला जाणार आहे। मात्र शरद पवारांसह महाविकास आघाडीशी संबंधित बहुतांश माजी मुख्यमंत्री या सत्काराच्या सोहळ्याकडे पाठ फिरवणार आहेत। हा सत्कार सोहळा एका महायुतीशी संबंधित पक्षाचा आहे, त्यामुळे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी एबीपी माझाला दिली आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। निलेश, खरं तर याआधी अजित पवार आणि शरद पवार हे वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने, काही कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येताना आपण पाहिले आहेत। मात्र सत्कार सोहळ्यासाठी काही शरद पवार जाणार नसल्याचं कळतंय। यामिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना या संदर्भात ज्यावेळेस विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांना म्हटलं की अजित पवारांसोबत ज्यावेळेस बैठका झालेल्या आहेत ह्या कामानिमित्त बैठका झालेल्या आहेत। खास करून वेगवेगळ्या विषयाशी संबंधित सरकारी बैठका असतील किंवा कारखान्याशी संबंधित बैठका असतील, अशाच ठिकाणी आमच्या बैठका झालेल्या आहेत। कुठल्याही प्रकारची खाजगी चर्चा आमची झालेली नाहीये, कारण त्या बैठकांमध्ये अधिकारी देखील उपस्थित असतात। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा विषय नाही, अशी देखील स्पष्टता त्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे। आणि त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो एका खाजगी पक्षाचा कार्यक्रम आहे, महायुतीशी संबंधित असणाऱ्या एका पक्षाचा कार्यक्रम आहे। त्यामुळे अशा कार्यक्रमाला जाणं योग्य नाही, अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका शरद पवारांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेली आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती आणि महाविकास आघाडीशी संबंधित सर्व जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं। त्यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित असणाऱ्या सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे, तर महायुतीशी संबंधित असणारे जे माजी मुख्यमंत्री आहेत हे मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। महाविकास आघाडीचा विचार करायला गेलं तर पृथ्वीराज चव्हाण असतील, यासोबतच सुशील कुमार शिंदे असतील, हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। सुशील कुमार शिंदेंच्या वतीनं हो किंवा नाही हे कळवलेलंच नाहीये, तर पृथ्वीराज चव्हाणांना आपण येणार नसल्याचं म्हटलंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे ते देखील या कार्यक्रमाला येणार नाहीयेत। या सर्व मंडळींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लवकरच त्यांच्या घरी जाऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे। राहिला विषय महायुतीच्या माजी मुख्यमंत्र्यांचा, तर महायुतीमध्ये प्रामुख्याने सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे असतील, अशोक चव्हाण असतील आणि नारायण राणे हे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। यामिनी, ठीक आहे निलेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिलेली आहे।